नमस्कार विद्यार्थी मित्र हो, रॅपिडेक्स ई क्लासमध्ये तुमचे सहर्ष स्वागत. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 8वीच्या अभ्यासक्रमातील पी.व्ही. सिंधू अँड आयकॉन ऑफ सक्सेस या पाठाचा अभ्यास करणार आहोत. मित्र हो, मी जर तुम्हाला प्रश्न विचारला, तुमचा आवडता भारतीय क्रीडापटू कोण आहे, या प्रश्नाचे तुम्ही उत्तर द्याल विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, महेंद्रसिंग धोनी, पंकज अडवाणी, विश्वनाथन आनंदन, विजेंद्र सिंग, सुशील कुमार. मित्र हो, तुम्ही दिलेले हे उत्तर अगदी साहजिक आहे, कारण तुम्हाला मेरी कोम, मिताली राज, पी.टी. उषा, साक्षी मलिक, गीता फोगट, कर्णम मल्लेश्वरी यासारख्या अनेक यशस्वी महिला खेळाडूंविषयी माहिती नाहीये. या सर्व महिला खेळाडूंनी पुरुष खेळाडूं इतकेच मोठे यश संपादन केलेले आहे. आज आपण या पाठाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा नावलौकिक मिळवणाऱ्या पी.व्ही. सिंधू या महिला खेळाडूविषयी माहिती घेणार आहोत. या पाठाला सुरुवात करण्याअगोदर तुम्हा सर्वांना विनंती आहे, तुम्ही आमचं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते सबस्क्राईब करा. आमच्या येणाऱ्या नव्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग आपण या पाठाला सुरुवात करूयात. पी.व्ही. सिंधू or Pusarla Venkata Sindhu is an ace shuttler and silver medalist at 2016 Rio Summer Olympics. सिंधू अर्थातच पुसरला व्यंकटा सिंधू ही 2016च्या रिओ येथे झालेल्या उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवणारी आघाडीची बॅडमिंटनपटू आहे. This young badminton player from Andhra Pradesh was born to volleyball players P.V. Ramana and P. Vijaya in the year 1995. पी.व्ही. सिंधूचा जन्म आंध्र प्रदेशमधील हैदराबादमध्ये पी.व्ही. रमना आणि पी. विजया या व्हॉलीबॉल खेळाडूंच्या पोटी झाला. Her father was honored with Arjuna Award for having displayed excellence in his sport. पी.व्ही. सिंधूचे वडील पी.व्ही. रमना यांना व्हॉलीबॉल या खेळामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च असणारा अर्जुन पुरस्कार देण्यात आला होता. One of the youngest and talented badminton players of the contemporary times, Sindhu has featured in top 10 in the world badminton rankings for the most part of 2014. सध्याच्या काळातील प्रतिभावंत आणि तरुण बॅडमिंटन खेळाडूंपैकी एक असणारी पी.व्ही. सिंधू 2014 मध्ये बहुतांश वेळा जागतिक बॅडमिंटन क्रमवारीमध्ये पहिल्या 10 क्रमांकामध्ये राहिलेली आहे. P.V. Sindhu started playing badminton from the age of 8 after she drew inspiration from Pulela Gopichand's victory in All England Open Badminton Championship in 2001. पुलेला गोपीचंद यांनी 2001 मध्ये इंग्लंडमधील खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत विजय मिळवल्याने सिंधूला बॅडमिंटन खेळण्याची प्रेरणा मिळाली होती. त्यामुळेच सिंधूने वयाच्या 8व्या वर्षी बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. That's the reason why she chose badminton over volleyball, although her parents were professional volleyball players. सिंधूचे आई वडील व्यावसायिक व्हॉलीबॉल खेळाडू असूनही सिंधूने पुलेला गोपीचंद यांच्या विजयामुळे मिळालेल्या प्रेरणेमुळे व्हॉलीबॉल ऐवजी बॅडमिंटन खेळायचे ठरवले. Her initial apprenticeship started with Mehboob Ali at the badminton courts of Indian Railway Institute of Signal Engineering and Telecommunications in Sikandarabad. सिंधूने सिकंदराबादमध्ये मेहबूब अली यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय रेल्वेच्या सिग्नल अभियांत्रिकी व दूरसंचार संस्थेच्या बॅडमिंटन मैदानावर बॅडमिंटन शिकायला सुरुवात केली. Later, she joined Pulela Gopichand's Badminton Academy to further enhance her sporting skills. त्यानंतर सिंधूने तिचे बॅडमिंटन खेळण्याचे कौशल्य अधिक चांगले करण्यासाठी पुलेला गोपीचंद यांच्या बॅडमिंटन प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेतला. Early success. आता आपण पी.व्ही. सिंधूच्या बालपणातील यशाची माहिती घेऊया. Sindhu's first major recognition came in the form of the 5th Servo All India Ranking Championship for Under 10 category. सर्वोने पुरस्कृत केलेल्या 5व्या अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेच्या 10 वर्ष वयोगटाखालील
कामगिरीमुळे सिंधूची बॅडमिंटन क्रीडा क्षेत्रामध्ये पहिल्यांदा ओळख झाली. She also won the singles title at the Ambuja Cement All India ranking. सिंधूने अंबुजा सिमेंटने पुरस्कृत केलेली बॅडमिंटन स्पर्धा सुद्धा जिंकली होती. In the under 13 category, Sindhu won doubles titles at the IOC All India ranking, Krishna Khaitan Ali India Tournament, the Sub-Junior Nationals and the All India rankings in Pune. 13 वर्षे वयोगटाखालील बॅडमिंटन क्रीडा प्रकारामध्ये सिंधूने इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने आयोजित केलेल्या अखिल भारतीय स्पर्धेमध्ये तसेच कृष्णा खैतान अली अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये त्याचप्रमाणे सब ज्युनियर्स बॅडमिंटन राष्ट्रीय स्पर्धेमध्ये आणि पुण्यातील अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये दुहेरी बॅडमिंटन क्रीडा प्रकारामध्ये विजय मिळवले होते. At the 51st National School Games in India, Sindhu won the gold medal in under 14 category. सिंधूने 51व्या भारतीय राष्ट्रीय शाळा स्पर्धेमध्ये 14 वर्ष वयोगटाखालील स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकले. Sindhu's debut and performance at the international level. आता आपण पी.व्ही. सिंधूच्या आंतरराष्ट्रीय पदार्पण व कामगिरीविषयी माहिती घेऊया. PV Sindhu didn't take much time to launch and establish herself as a promising player in the global arena. पी.व्ही. सिंधूला आंतरराष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटन खेळायला सुरुवात करण्यास आणि यशस्वी खेळाडू बनण्यासाठी उशीर लागला नाही. She won a bronze medal at the 2009 Sub-Junior Asian Badminton Championships held in Colombo. सिंधूने 2009 मध्ये कोलंबोत झालेल्या सब ज्युनियर आशियाई बॅडमिंटन स्पर्धेमध्ये कांस्य पदक जिंकले. The star player bagged silver in the women's singles at Iran Fazr International Badminton Challenge in 2010 and found a place in the national team at the 2010 Uber Cup. सिंधूने इराण फज्र आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये इसवी सन 2010 साली महिला एकेरीमध्ये रौप्य पदक जिंकले आणि 2010च्या उबेर कप स्पर्धेसाठी भारताच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवले. PV Sindhu's recent recognitions. आता आपण पी.व्ही. सिंधूच्या गेल्या काही वर्षातील कामगिरीचा आढावा घेऊया. On 7 July 2012, Sindhu won Asia Youth Under-19 Championship. Sindhu's performance at the Malaysian Open 2013 made her win the maiden Grand Prix gold title. सिंधूने 7 जुलै 2012 रोजी 19 वर्षाखालील आशियाई युवा स्पर्धा जिंकली. इसवी सन 2013च्या खुल्या मलेशियन स्पर्धेतील कामगिरीमुळे सिंधूने पहिला ग्रँड प्रिक्स गोल्ड हा किताब जिंकला. The best moment in her career perhaps came in the same year when she became India's first medalist in women's singles at the Badminton World Championships. कदाचित सिंधूच्या बॅडमिंटन कारकिर्दीमधला सर्वोत्तम क्षण 2013 साली आला. 2013 मध्ये पी.व्ही. सिंधू जागतिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली होती. PV Sindhu ended 2013 on a happy note by winning Macau Open Grand Prix gold title and also won the Arjun Award, one of the highest honors for a sportsperson in the country. 2013 या वर्षाचा शेवट सिंधूसाठी आनंददायक ठरला. तिने यावर्षी मकाऊ ग्रँड प्रिक्स गोल्ड टायटल ही स्पर्धा जिंकली. याच वर्षी सिंधूला भारतीय क्रीडापटूला देण्यात येणारा अर्जुन अवॉर्ड हा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला. In 2014, she won back-to-back medals in the World Badminton Championship and became the first Indian to do that. 2014 मध्ये सिंधूने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सलगपणे 2 पदके जिंकली. अशी कामगिरी करणारी सिंधू ही पहिली भारतीय ठरली. In November 2015, she bagged successive women's singles title
at the Macau Open Grand Prix Gold. नोव्हेंबर 2015 मध्ये सिंधूने सलग दुसऱ्यांदा मकाऊ ग्रँड प्रिक्स गोल्ड टायटल ही स्पर्धा जिंकली. The year 2016 brought her another achievement of winning the Malaysia Masters Grand Prix Gold Women's Singles title, where she defeated Scotland's Kitsy Gilmore in the final. 2016 मध्ये पीव्ही सिंधूला खूप मोठे यश मिळाले. यावर्षी तिने मलेशिया ग्रँड प्रिक्स गोल्ड ही महिला एकेरीची स्पर्धा जिंकली. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधूने स्कॉटलंडच्या क्रिस्टी गिलमोर या नामांकित बॅडमिंटन खेळाडूचा पराभव केला. In August, she reached the semi-final of the women's singles event at the 2016 Summer Olympics after defeating world number 2 Wang Yihan. ऑगस्ट 2016 मध्ये पीव्ही सिंधूने रिओ येथे झालेल्या उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या वॅग इहानचा पराभव करून महिला एकेरीच्या उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला. Sindhu created history by reaching the finals after beating Japan's Nozomi Okuhara in the women's singles semi-final in the Rio Olympics. सिंधूने रिओ ऑलिम्पिक महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत जपानच्या नोझोमी ओकुहाराचा पराभव केला आणि या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करून इतिहास निर्माण केला. She won silver medal in the finals, while the gold was taken by Spain's Carolina Marin. रिओ ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पीव्ही सिंधूने रौप्य पदक जिंकले. स्पेनच्या कॅरोलिना मॅरिन या खेळाडूने सुवर्ण पदक जिंकले होते. Later, she defeated Carolina Marin and won 2017 Indian Open Super Series title. रिओ ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत कॅरोलिना मॅरिनने सिंधूचा पराभव केला होता. नंतर 2017 मध्ये पीव्ही सिंधूने इंडियन सुपर सिरीज स्पर्धेमध्ये कॅरोलिना मॅरिनचा पराभव केला होता. Noteworthy honors. आता आपण पीव्ही सिंधूला मिळालेल्या पुरस्कारांविषयी आणि सन्मानाविषयी अभ्यास करूयात. Among the other noteworthy honors that Sindhu has received are the Padma Shri in 2015, which is the fourth highest civilian award of India. पीव्ही सिंधूला देण्यात आलेल्या उल्लेखनीय पुरस्कारांमध्ये 2015 साली तिला देण्यात आलेल्या पद्मश्री या चौथ्या क्रमांकाच्या नागरी पुरस्काराचा सुद्धा समावेश आहे. In 2016, she received the Rajiv Gandhi Khel Ratna Award. 2016 मध्ये पीव्ही सिंधूला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यात आला. The best endorsement of Sindhu has been Gopi Chand's words about her dedication and commitment to the sport. He says, the most striking feature in Sindhu's game is her attitude and the never say die spirit. पीव्ही सिंधूला मिळालेली सर्वोत्तम मान्यता म्हणजे पुलेला गोपीचंद यांचे तिच्या बॅडमिंटन खेळाविषयीच्या समर्पणाविषयक व निष्ठेविषयक उद्गार आहेत. ते म्हणतात, सिंधूच्या खेळाचे चित्तवेधक वैशिष्ट्य म्हणजे तिचा दृष्टिकोन आणि कधीही हार न मानणारी वृत्ती आहे. PV Sindhu has been pushing the envelope like no young badminton player had done before in the history of women's badminton in India. पीव्ही सिंधू कोणत्याही बॅडमिंटन महिला खेळाडूने भारतीय बॅडमिंटन क्षेत्रामध्ये जी कामगिरी केलेली नाही तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. शक्यतेच्या पलीकडे असणारे यश मिळवण्याचा प्रयत्न ती करत आहे. At an interview, Sindhu was asked how much mentoring and guidance her father and mother had been able to give her and how involved they were in her sports career. सिंधूला एका मुलाखतीत विचारण्यात आले, तिच्या आई वडिलांकडून तिला किती मार्गदर्शन, किती प्रशिक्षण मिळते आणि तिच्या कारकिर्दीमध्ये आई वडिलांचा कसा सहभाग आहे. In her own words, she says, guidance wise, every time I go for national level tournaments, they accompany me there, and when I practice and play, they tell me what I am doing.
याबद्दल ती म्हणते, मार्गदर्शनाबद्दल सांगायचे म्हणले तर मी जेव्हा राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेते तेव्हा माझे आई वडील माझ्यासोबत असतात. मी जेव्हा सराव करत असते, जेव्हा खेळत असते तेव्हा ते मला मी कशी कामगिरी करत आहे हे सांगत असतात. My dad gives me a summary of how I play, and it is very helpful because, as outsiders, those who look at it know more about the game. माझे वडील मी कशा प्रकारे खेळले याचा सारांश सांगत असतात. त्यांचा हा सारांश खूप उपयोगी ठरतो, कारण मैदानाबाहेरून खेळ पाहणाऱ्या लोकांना खेळ कसा झाला याबद्दल माहिती असते. As badminton players, we obviously know a few things, but someone from the outside can pinpoint stuff that we may not have noticed easily. So, both as counselors and parents, it is really helpful. बॅडमिंटन खेळाडू म्हणून निश्चितपणे थोड्याफार गोष्टी माहीत असतात, परंतु बाहेरून खेळ पाहणारे लोक कामगिरीचे नेमके वर्णन करू शकतात. ज्या गोष्टी खेळाडूच्याही लक्षात आल्या नाहीत त्याबद्दल ते सांगू शकतात. म्हणूनच एक आई वडील म्हणून, एक समुपदेशक म्हणून माझ्या आई वडिलांचा माझ्या खेळातील सहभाग खूप उपयोगी आहे. In the same interview, a practical question was asked. It's not possible for a badminton player to win week in and week out. As a top player, how did she manage to just go to tournament and psychologically deal with an early loss? Did it hurt when she didn't win? त्याच मुलाखतीत पी.व्ही. सिंधूला एक व्यावहारिक प्रश्न विचारण्यात आला होता. एखाद्या खेळाडूला नेहमीच प्रत्येक सामना जिंकणे शक्य नसते. एक आघाडीची खेळाडू म्हणून ती एखाद्या स्पर्धेमध्ये जेव्हा भाग घेते आणि सुरुवातीला तिला हार स्वीकारावी लागते, तिला सामना जिंकण्यामध्ये अपयश मिळते, तेव्हा ती गोष्ट मानसिकदृष्ट्या कशी हाताळते? जेव्हा तिला विजय प्राप्त होत नाही तेव्हा तिला दुःख होते का? To this, she replied, "If you don't play well and lose in the first round, second round, you feel bad, especially if you are one of the top players. But you need to come out of it and practice harder and identify and learn from your mistakes." या प्रश्नाचे उत्तर देताना ती म्हणते, जर तुमचा खेळ चांगला झाला नाही आणि सामन्याच्या पहिल्या राऊंडमध्येच तुमचा पराभव झाला तर त्यावेळी नक्कीच वाईट वाटत असते, खास करून जेव्हा तुम्ही नामांकित खेळाडू असता आणि तुमचा पराभव होतो तेव्हा खूप वाईट वाटत असते. परंतु तुम्हाला त्या गोष्टीमधून बाहेर पडावे लागते, कठोर सराव करावा लागतो, तुमच्या चुका ओळखाव्या लागतात, तुमच्या चुकांमधून शिकावे लागते. I think to come out of it, it takes time, but ups and downs are always there, and you need to cope with it. पी.व्ही. सिंधू पुढे म्हणते, पराभवातून, अपयशातून बाहेर पडायला थोडा वेळ लागतो. आयुष्यामध्ये नेहमी चढ-उतार येतच असतात. अशा या परिस्थितीसोबत तुम्हाला स्वतःला जुळवून घेण्याची गरज असते. Hats off to you, Sindhu, and wish you even greater success. पी.व्ही. सिंधू, तुझ्या यशाबद्दल तुला त्रिवार सलाम. तुला खूप मोठ्या यशासाठी भरपूर शुभेच्छा. विद्यार्थी मित्र, तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. आमचं हे चॅनल सबस्क्राईब करा. येणाऱ्या नव्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा.